भिवंडी जकातनाका स्थित काँग्रेस कार्यालयावर भिवंडी तालुका काँग्रेस कमिटी ग्रामीण अध्यक्ष श्री निलेश भोईर यांच्या नेतृत्वामध्ये ठाणे जिल्हा प्रभारी अध्यक्ष चेतन सिंह पवार यांच्या आदेशानुसार आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायत चुनावला घेऊन काँग्रेसचे कार्यकर्त्यांसह सहित एक जबाबदारी मीटिंगचे आयोजन करण्यात आले आणि या मीटिंग मध्ये भिवंडी तालुका काँग्रेस कमिटी ग्रामीण अध्यक्ष श्री निलेश भोईर, युवक काँग्रेस अध्यक्ष संदेश वखारे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजेश जाधव, उपाध्यक्ष सुधाकर इताडकर, निलेश वालंज, गणेश पाटील, उमेश कारभारी, महासचिव पंकज गायकवाड, पंढरीनाथ भोईर, केशव लाटे, कल्पेश जाधव, महासचिव सचिन दुर्गेश नाईक, प्रकाश पाटील, दैवत जाधव, संजय गायकवाड, सचिन पाटील, काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अल्पसंख्याक विभाग जव्वाद चिखलेकर, दीप गुंदोळकर, फिरोज शेख आणि काँग्रेसचे सर्व कार्यकर्ता व पदाधिकारी भारी संख्येत उपस्थित होते आणि आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायत चुनावला घेऊन भिवंडी तालुका काँग्रेस कमिटी ग्रामीण अध्यक्ष श्री निलेश भोईर यांनी काय सांगितले. प्रथम मी आज संपूर्ण भिवंडी तालुक्यातून आलेले माझे सहकारी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आज बरेच दिवसापासून अशी चर्चा होती, काँग्रेस पक्ष जिल्हा अध्यक्षांनी राजीनामा दिल्यापासून मीटिंग नव्हती लागली. आज प्रदेश अध्यक्षांनी, प्रदेश सरचिटणीस माझे सहकारी राजेश जाधव साहेब यांनी मला काल फोनवर सांगितलं का निलेश भाऊ एक मीटिंग घ्या, जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणूक कधी लागू शकतात. आज जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या निवडणुकी संदर्भात आजची मीटिंग ही पार पडली. अतिशय गुणे गोविंदाने ही मीटिंग पार पडली. मीटिंग मध्ये ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे मुद्दे होते. महाविकास आघाडी होईल का नाही होणार, तर महाविकास आघाडी, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस सन्मानपूर्वक जर काँग्रेस पक्षाला जागा सोडल्या तर आम्ही महाविकास आघाडी सोबत चर्चा करून आघाडी स्थापन करून आम्ही निवडणुकीला सामोरं जाऊ. आमच्या ज्या जागा, पारंपरिक ज्या जागा आहेत, जिथं आमची ताकद आहे, त्या जागा आम्ही 100% लढणार. आणि जर सन्मानपूर्वक जागा दिल्या नाही तर आम्ही ती निवडणूक स्वबलावर प्रभारी जिल्हा अध्यक्ष म्हणून आमचे चेतन सिंग पवार यांना नेमणूक केलेली आहे. याच्यानंतर आमचे 2 महिन्यामध्ये ऑब्झर्वर येतील जिल्ह्यामध्ये. पूर्ण ऑब्झर्वर येऊन चाचपणी होईल. चाचपणीमध्ये प्रत्येक तालुक्यातून इच्छुक जे जिल्हा अध्यक्षांना इच्छुक असतील त्यांची नावं जातील आणि मग प्रदेशाध्यक्ष जो निर्णय घेतील, केंद्र स्तरावर, राज्य स्तरावर जो पण निर्णय होईल तो आमच्यासाठी मान्य होईल. पण आता सध्याच्या टायमाला प्रभारी जिल्हा अध्यक्ष म्हणून चेतन सिंग पवार यांच्याकडे चार्ज आहे आणि त्यांच्याच आदेशाने आजची मीटिंग लावलेली. गेल्या जुलै महिन्यात मध्ये पावसाळ्याच्या सीझनला मी मराठा पंजाब जवळ एक आंदोलन केलेला होता. हा तुम्हालाही पत्रकारांना सर्वांना माहिती आहे. आणि त्याच्यानंतर मी खुलासा केलेला होता तर कशा प्रकारे वसुली चालू आहे या भिवंडी तालुक्यामध्ये. मोठ्या गाड्या 40 फुटी कंटेनर झाले, त्या गाड्यांच्या वरून 500 रुपये घेऊन त्यांना पावती देते. पावती 2016ची 17ची देतात. आणि ती मोठी गाडी आपल्या भिवंडीमध्ये बँड आहे 8 नंतर. तरीही इथले अधिकारी एवढे माजलेले आहेत तर ते गाड्या सोडून त्यांचा वसुलीवाले आहेत. तुम्ही सकाळी कधी पण 6 वाजता ना, कधी पण पत्रकार माझे बंधू 6 वाजता सकाळी जा, तिथं 2 जण वसुलीवाले असतात. रोज सकाळी गाड्या सोडतात. दुपारनंतर त्यांचा परत चालू होतो. आज 2 दिवसापूर्वी ट्रॅफिक चालू होती. आणि वाडा रोडचा जो विषय तुम्ही काढला ना, 2 वर्षापासून माझा जिल्ह्याचा सहकारी पंकज गायकवाड, मला तर वाटतं मी महिनाभर त्याच्या आंदोलनाचे ते स्टेटस बघत राहिलो. पण दत्तू गीते म्हणून इथे नामांकित अधिकारी एक आहे, एवढा माजलेला आहे, त्याला फोन केला का तो उलटी भाषा करायचा. त्या अधिकाऱ्यांना आणि इथल्या आमदार खासदारांना काही पडली नाही. खास करून आमदार, इथली सरकार भाजपची आहे, इथले भाजपचे मोठे मोठे नेते आहेत. मागच्या टायमाला ब्लॉक तिथले मंडल अध्यक्षांनी, भाजपच्या मंडल अध्यक्षांनी आंदोलन केलं. मग लोक कोणाकडे जातील? भाजपचा मंडल अध्यक्ष रस्त्याचं आंदोलन करतो, मग सरकार कोणाची आहे? आमची आहे? काँग्रेसची सरकार आहे का? त्या
त्याच्यात आम्ही आंदोलन मागच्या टायमाला केलेलं होतं. जर पावसाळ्याच्या आधी एक लाईन जर क्लिअर झाली नाही तर आम्ही तिथं लाक्षणिक उपोषण करू, मी गवाही देतो. वाद बोलता येणार नाही. आम्ही हसी मजाक मध्ये संपूर्ण राहतो, पूर्ण तालुका काँग्रेस कमिटी. वाद म्हणून आम्ही कधीच ठेवलेत नाही आमच्या याच्यामध्ये. वाद हा शब्दच काँग्रेस पक्षामध्ये नाही. आम्ही एक गठीत पूर्ण निर्णय घेतो. मी जरी यंग असलो अध्यक्ष तरी माझे सहकारी पंढरी दादा असतील, लाटे साहेब असतील, पंकज गायकवाड असतील, सर्वांना विचार विनिमय करून आम्ही निर्णय घेतो. मी अध्यक्ष म्हणून एक निर्णय घेत नाही आणि जो वाद असेल ना तो आम्ही बसून मिटवतो.